दिनू मोहिते सोबतच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहोत सुधाकर भाऊ आमच्या सोबत आहेत आणि त्या गोष्टीची आठवण आता सुधाकर भाऊ आम्हाला सांगणार आहेत। ती आहे साखरांबी। जवळजवळ 25-30 वर्षापूर्वीची आठवण। हा आमचा आंबा, आम्ही तिला साखरांबी म्हणतो। एकदम साखरेसारखा आंबा लागतो म्हणून तिला साखरांबी म्हणतो। सुधाकर भाऊ तुमच्या आठवणी सांगा। या साखरांबीच्या खाली आमच्या बऱ्याचशा जुन्या आठवणी आहेत। आम्ही या लहानपणी असताना या साखरांबी खाली प्रत्येक रविवारी म्हणा आणि मे महिन्यात आमची सुट्टी असेल त्यावेळेला ह्या साखरांबी खाली आमची पार्टी व्हायची। आम्ही शाळेतून आल्यानंतर या साखरांबी खाली आठवड्याला किंवा महिन्यातून 1-2 वेळा पार्टी असायची आमची। आम्ही लोकांच्या कुठून आंबी आणायची, काजू चोरून आणून शेतातून आणून त्या काजू आणायच्या आणि प्रत्येक मुलांना अशा ग्रुपमध्ये आम्ही या साखरांबी खाली पार्टी आमची जोरदार सेलिब्रेशन असायचं। किंवा आम्ही इथून जरी आमचे एक धरण आहे इथे वाडेकर वाडी म्हणून, त्या ठिकाणून आम्ही धरणावर आंघोळ करून आल्यानंतर ह्या साखरांबी खाली कोणाचे येताना फणस वगैरे आणलेले असेल तर ह्या साखरांबी खाली गुपचूप खायचे। हा आमचा आनंद एकदम द्विगुणी होता। आणि असा आहे की ह्या गावच्या आठवणी आता आम्हाला मोठे झाल्यानंतर भरपूर येतात त्याच्या आठवणी। आणि त्यावेळचा अनुभव कसा होता हे बघा, केवढं मोठं झाड आहे साखरांबीचं। मी नाही म्हटला तरी 100 वर्षापूर्वीचं हे झाड आहे। या झाडाची एवढी ही आहे अशी खासियत आहे की त्याचा आंबा असा असतोय की एकदम बिटके आंबा, छोट्याशा बिटक्या असतात पण ते एकदम खायला एकदम रसाळ आणि मधुर असतात। खरोखर त्या आंब्याची आठवण इकडे आल्यानंतर, आरतीला आम्ही आल्यानंतर खरोखर त्या साखरांबीची आम्हाला आठवण राहिल्याशिवाय होत नाही। कारण जेणेकरून आम्ही इथं आल्यानंतर हा पार्टीचा आमचा बेत असतो इथंच असतं आणि हा आंब्याची आठवण सर्रास येते आपल्याला। साखरांबी म्हटलं तर आमचं हे इथं दिवसातून आमचं 1 वेळा तर येणं असायचं। त्यावेळेला इथे काय काय खेळ तुम्ही खेळायचे? त्यावेळेला इथं मी आल्यानंतर आम्हाला इथे पहिल्यांदा आम्ही गोट्याने खेळ खेळायचेच इथे। हा खेळ आमचा गोट्यांचा खेळ हा प्रसिद्धच असायचा। ह्या गोट्यांच्या खेळासाठी आम्ही आंघोळ करून आले तर हा गोट्यांचा खेळ इथे मारणार आणि इकडे खाली क्रिकेट खेळणार इथून सड्यावर जाऊन। हा एक आमचा छंद पूर्वीपासूनच आहे। आणि वनभोजन म्हटलं तर हे कायम असायचं वनभोजन। कारण हे साखरांबी म्हटल्यानंतर एक अशी 3 झाडं आहेत, कोकंबी, साखरांबी आणि पनलांबी। आता पनलांबी राहिली नाही, आता पनलांबी तर राहिलेली नाही, पण साखरांबी आणि कोकंबी अशी 2 मोठी 100 वर्षापूर्वीची जुनी आठवण आहे। खरोखर त्यांची आठवण म्हणजे कायमच राहते आम्हाला आणि आम्हाला आल्याशिवाय इथे त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। आता नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल? नवीन पिढीला आम्ही एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही पण त्या पद्धतीने आम्ही आतापर्यंत गेलो इथपर्यंत त्यामुळे आता पार्टी आता जसा होत आहे पुण्या मुंबईला लोक गेल्यामुळे शक्यतो कमी लोक येणारे असतात। त्यामुळे पार्टी हा सोहळा विरंगुळा आता थोडा लोक पावत चाललेला आहे आता। त्यामुळे आता एवढं काही होत नाही ते। आम्ही केव्हा पण आलो पण त्या साखरांबीची आम्हाला आठवण होते। ओके, जय हिंद। जय हिंद। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। खूप आता हे सगळं बदललंय। झाड बघा किती मोठं आहे, जवळ नाही म्हणायला तिचा घेरच खूप मोठा या झाडाचा। हे बघा खालपासून वरपर्यंत। आता तर कोण नसतं इकडे, सगळी मुलं मुंबई पुण्याला असतात। आता इकडे या काकांनी हळद लावलेली आहे। चला